सावळ्याची जणू सावली. पुढील भागामध्ये मीटिंग सोडून आलेले सारंग आणि तिलोत्तमा ऐश्वर्या आणि अस्मीवर चांगलेच ओरडतात. पण ऐश्वर्या अस्मीचं गुणगान गात तिलोत्तमाला सांगते, मॉम, भैरवी बरोबर बोलत होती. सोमने ताराला आउटहाऊसमध्ये ठेवलंय. हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तिलोत्तमा म्हणते, ऐश्वर्या, हे काय बोलतेस? ऐश्वर्या म्हणते, खरं नाही वाटत ना? मग चला स्वतःच्या डोळ्यांनी बघा. चला सगळ्यांनी. आता सगळेच आउटहाऊसमध्ये जातात. पण तिथे मात्र ना तारा असते ना सोहम. तिलोत्तमा म्हणते, ऐश्वर्या, कुठे आहे तारा? कुठे आहे सोहम? ऐश्वर्या म्हणते, मॉम, आम्ही त्यांना इथेच कोंडलं होतं. अस्मी, कुठे आहेत ते? अस्मी म्हणते, ऐश्वर्या मॅडम, मला का विचारताय? अहो, आपण त्यांना कोंडून दोघी बरोबर चालू होतो ना. मग मला कसं माहीत असणार की ते कुठे गेले? तिलोत्तमा म्हणते, ऐश्वर्या, ह्यावेळेस खपून नाही घेणारा. पण ऐश्वर्याचा चांगलाच माज उतरतो. ती म्हणते, मॉम, मी खरं बोलते. नील म्हणतो, ऐश्वर्या, तू किती खरं बोलते ना, इथे सगळ्यांनाच माहिती आहे. आता मात्र ऐश्वर्याची चांगलीच बोलती बंद होते. खरं तर ऐश्वर्या अस्मी, सोम, तारा आणि बबलूला कोंडतात आणि तिलोत्तमाला सांगण्यासाठी येतात. पण त्याच वेळेस सावली येते आणि कडी उघडते आणि म्हणते, भाऊजी, तारा, चला पटकन. ते दोघं विचारतात, कुठे जायचं? ती चला सांगते मी तुम्हाला. ते आता दोघांनाही मंदिरात घेऊन जाते आणि तिथे देवाला पण बोलवते. आता सगळे मिळून मंदिरामध्ये तारा आणि सोमचं लग्न लावतात. पण सगळं झाल्यानंतर सावलीला फोन येतो. जोकर म्हणतो, सावली, तुझ्या आउटहाऊसमध्ये डिवोर्स पेपर ठेवले. आता आउटहाऊसमध्ये जायचं आणि त्यावर सही करून सारंगला कायमचं सोडायचं. तेवढ्यात बबलू येतो आणि म्हणतो, सावली वहिनी, चल ना घरी जायचं. सावली म्हणते, तुम्ही जा पुढे. बबलू म्हणतो, तू नाही येणार आहेस का? सावली सांगते, माझं एक काम आहे, मी ते पूर्ण करते आणि घरी येते. बबलू म्हणतो, ठीक आहे. आता सगळे जातात. सावली मात्र घरी जाऊन आउटहाऊसमध्ये जाते आणि डिवोर्स पेपरवर सही करते. तिलोत्तमा मात्र डोक्याला हात लावून बसलेली असते आणि ऐश्वर्या तोंडावर पडले म्हणून सैरभैर इकडे तिकडे चक्रा मारते. ती आता दाराकडे बघते. तिला सोम आणि तारा दिसतात. ती म्हणते, मॉम. सारंग फोन करत असतो. तो मागे बघून शॉक होतो. दारामध्ये लग्न केलेले सोम, तारा, त्यांच्या मागे देवा, जगन्नाथ आणि बबलू असतात. ह्या सगळ्यांना बघून तिलोत्तमाच्या पायाखालची जमीनच सरकते. पण सावलीने मात्र सगळंच कायद्याने केलेलं असतं. त्यामुळे तिलोत्तमाचं काही चालत नाही. पण इकडे सावली निघून जाते आणि डिवोर्स पेपर सारंगच्या हातात येतात. तो ते तिलोत्तमाला दाखवत म्हणतो, आई, सावली घर सोडून गेली आहे. दारात हे सगळे आणि हातामध्ये सावलीचे डिवोर्स पेपर आणि त्यावर तिची सही बघून तिलोत्तमा शॉक होते. अस्मी आणि ऐश्वर्या तर हसायलाच लागतात. पण सारंग मात्र सावलीला शोधण्यासाठी बाहेर पडतो. पण आता मात्र जगन्नाथची चांगलीच सटकते. तुम्हाला काय वाटतं? ताराचा गृहप्रवेश करत जगन्नाथ तिलोत्तमा आणि ऐश्वर्याची मस्ती जिरवणार का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.